या कथेचा हा चौथा भाग पाहण्या अगोदर या कथेचे अगोदरचे 3 भाग नक्कीच बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. युवराज, रियान आणि वरुण तिघं बसून विचार करत असतात. तेव्हा रियान म्हणाला, यार डोकं काहीच काम करत नाहीये. सकाळपासून याच्या प्रेमाच्या चक्करमध्ये काही खाल्लं सुद्धा नाही. ना याने काही खाल्लं ना आपल्याला काही खाऊ दिलं. चला अगोदर काही खाऊन घेऊया, त्यानंतर विचार करूया. तिघं युवराजच्या रूममधून बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं डायनिंग टेबलवर जेवण वाढलेलं होतं आणि दोन्ही आजी आणि अंश जेवण करत होते. त्या तिघांनी अतिशय रागात अंशला पाहिलं. तो मस्त आनंदाने जेवण करत होता. नंतर ते तिघं सुद्धा डायनिंग टेबल जवळ चेअरवर बसले. आजीने त्यांना पाहिलं आणि म्हणाल्या, तुम्ही गेले नाहीत का अजून सुद्धा इथेच आहात? तेव्हा रियान म्हणाला, आजी भूक लागली आहे, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, जेवण तरी करू द्यात, त्यानंतर जातो. आजी त्या तिघांना पाहून म्हणाल्या, बरं ठीक आहे, चला लवकर लवकर जेवण करा आणि निघून जा. आता आलेच आहात तर चांगलं वाटणार नाही जेवण न करता वापस जावं. बेटा अंश, तुझ्या भावांना जेवण वाढ, शेवटी ते आपले पाहुणे आहेत. वंश विषारी हसू आणत म्हणाला, हो आजी, आणि भाजीपात्र घेऊन तिघांना जेवण सर्व करू लागला. जेव्हा ते जेवण वाढत होता तेव्हा तिघं त्याला खातात की काय अशा नजरेने पाहू लागले. अंश आजीला म्हणाला, आजी बघा ना, तिघं माझ्याकडे रागाने पाहत आहेत. आजी तिघांना रागात पाहत म्हणाल्या, खबरदार, जर माझ्या मुलाला कोणी रागाने पाहण्याचा प्रयत्न केला तर गुपचूप जेवण करा आणि निघून जा इथून. आजीचे बोलणे ऐकून आता तिघांनाही अजून जास्त राग आला. अंशने युवराजसाठी प्लेटमध्ये जेवण वाढले. तेव्हा युवराज म्हणाला, बेटा अंश, आजी किती दिवस तुला वाचवणार आहेत? कधीतरी तू आमच्या हाताला लागशीलच ना. अंशने रियानला प्लेट दिली. तेव्हा रियान म्हणाला, बेटा अंश, तुला एवढं मारेल ना, तुझा अंश सुद्धा दिसणार नाही. तेव्हा अंश वरुण जवळ आला. तेव्हा वरुण म्हणाला, पाण्यात राहून मगरसोबत दुश्मनी चांगली नसते हा, आणि तसे पण इथे 3 मगर आहेत. आता तुझं काय होईल अंशिया? सरला आजी आणि हेमलता आजी दोघी जेवण करत असताना गप्पा करण्यात व्यस्त होत्या आणि तिथेच धमक्याचा प्रोग्राम सुरू होता. त्या तिघांच्या धमक्या ऐकून अंशची अवस्था खूप वाईट झाली होती. अंश हसत म्हणाला, यार तुम्ही मला एवढं मारलं आहे, अजून तुमच्या मनाला शांतता नाही का भेटली? मला वेगवेगळ्या धमक्या देत आहात. तेव्हाच दोन्ही आजींनी जेवण संपवले. दोघी डायनिंग टेबलवरून उठल्या आणि सरला आजी हेमलता आजीचा हात धरून जाऊ लागल्या आणि जाता जाता म्हणाल्या, अंश, तिघांनी जेवण केल्यानंतर तिघांना बाहेर हाकलून गेट बंद कर. आता आम्ही झोपण्यासाठी जात आहोत. सरला आजी हेमलता आजीला म्हणाल्या, एकदा अपूर्वाला पाहून जाऊया. हेमलता आजीने उत्तर दिलं, ठीक आहे, चल मी तुला तिकडे घेऊन जाते. दोघी अपूर्वाच्या रूममध्ये निघून गेल्या. त्यांनी अपूर्वाच्या रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा अपूर्वा आरामात झोपलेली होती. आजीने विचारलं, बेटा औषध घेतलेस का? अपूर्वा म्हणाली, नाही आजी. बेटा, तुला काही खाण्याची इच्छा होत नाही? नाही आजी, आत्ताच फ्रूट खाल्ले आहेत. तेव्हा आजीने अपूर्वाला औषध दिले. अपूर्वाने औषध घेतले. आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या आणि अपूर्वा 2 मिनिटात झोपी गेली. अपूर्वाला निश्चिंत झोपलेलं पाहून आजीला खूप छान वाटत होतं. आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, माझी मुलगी आज 11 वर्षानंतर आरामात झोपली आहे. नंतर दोन्ही आजी त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. हेमलता आजीने सरला आजीला आज त्यांच्या रूममध्ये झोपायला नेलं होतं, कारण दोघी कित्येक वर्षांनी भेटल्या होत्या. दोघींना खूप गप्पा करायच्या होत्या. इकडे दोन्ही आजी गेल्यानंतर अंशची अवस्था खूप वाईट झाली होती. तिघांनी त्याला परत एकदा घेरलं होतं. अंश घाबरून म्हणाला, यार मला माफ करा, इथून पुढे मी असं काही करणार नाही. आजीने काहीही विचारलं तरी त्यांना मी काहीच सांगणार नाही. प्लीज यार, एक चूक माझी सुधारण्याची संधी तर द्या. माझ्या प्रिय भावांनो, तुमच्या भावाला माफ करा. इथून पुढे तुम्ही जे मला सांगणार तेच मी करेल. हे ऐकताच युवराज, वरुण आणि रियानने एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांकडे पाहून काहीतरी इशारा केला. नंतर युवराज म्हणाला, तू एकाच अटीवर वाचू शकतोस. आजपासून तू आजीचा नाही, आमचा जासूस आहेस. आजी काय करणार आहेत त्याबद्दल आम्हाला सर्व माहिती द्यायची, आणि जर तू आजीला आमची एक सुद्धा गोष्ट सांगितली तर बघ आम्ही तुझी कशी अवस्था करतो. अंश लगेच म्हणाला, ठीक आहे, आजपासून मी आजीचा नाही, तुमचा जासूस आहे. आता तरी तुम्ही खुश आहात ना माझ्या भावांनो? आता अगोदर जेवण करा आणि मला सुद्धा जेवण करू द्या, नंतर मी माझ्या कामावर रुजू होतो. रियान अंशकडे डोळे मोठे करून म्हणाला, एक गोष्ट तुझ्या लहान मेंदूमध्ये फिक्स करून घे, यावेळेस तू जर खोटेपणा केला तर त्याचा परिणाम खूप वाईट असेल. तू विचार पण करू शकत नाही, तू एकटा आणि आम्ही तिघं. विचार कर बाळा. युवराज, रियान आणि वरुण तिघांनी बिचाऱ्याला गब्बर सिंग, मोगेम्बो आणि कातियाप्रमाणे धमक्या दिल्या होत्या. तो आतून हादरून गेला. तो आजीच्या रूममध्ये गेला आणि म्हणाला, आजी, ते मी म्हणत होतो ते तिघं आज रात्री इथेच थांबतील.
खूप थकलेले आहेत. युवराज आणि रियान तर सकाळपासून हॉस्पिटलमध्ये होते बिचारे. सकाळपासून काहीच खाल्लं सुद्धा नाही त्यांनी. आत्ता जेवण सुद्धा केलं आहे दोघांनी. आजी ते खूप थकलेले आहेत आणि त्यांना झोप सुद्धा येत आहे. तसे पण आता त्यांना फ्लॅटवर जाऊन झोपायचंच आहे. इथेच झोपतील ते आजची रात्र. आजी सकाळी तर स्वतःहून निघून जातील ते. आजी हसत म्हणाल्या, चल ठीक आहे, तू म्हणत आहेस ना तर ठीक आहे. सांग त्या तिघांना आता इथेच झोपा, परंतु सकाळ झाली की निघून जायला सांग. ठीक आहे आजी, मी त्यांना सांगतो. ते तिघं रूम बाहेर थांबून आजीचे बोलणे ऐकत होते. अंश बाहेर आला आणि त्या तिघांनी त्याला पकडले. त्या तिघांनी अंशला सोफ्यावर ओढत नेले. एका बाजूला युवराज, दुसऱ्या बाजूला रियान त्याला धरून बसले होते. अगोदर युवराज अंशला म्हणाला, बेटा आता यापुढे आजीला आमच्याबद्दल काही सांगितलंस ना तर तुला आम्ही सोडणार नाही. अंश दोन्ही हात जोडून म्हणाला, माझी एवढी कुठे अवकात जे एकासोबत 3 वाघांच्या समोर जाणार आहे. तेव्हा रियान म्हणाला, याचा अर्थ आम्ही जनावर आहे का? नाही भैया, मी तर फक्त उदाहरण दिलं होतं. तू आम्हाला जनावराचं उदाहरण का दिलं? तू माणसाचं उदाहरण पण देऊ शकला असतास. अंश घाबरत म्हणाला, सर्वजण देतात ना म्हणून मी दिलं. युवराज म्हणाला, आता जे सर्वजण करतात तेच तू करणार आहेस का? तू काही वेगळं करणार नाहीस का? सर्वजण वाघाचं उदाहरण देतात म्हणून तू सुद्धा वाघाचंच उदाहरण दिलं. तू आम्हाला जनावरांसोबत कम्पेअर केलं का? तुझी एवढी हिंमत? अंश घाबरत म्हणाला, माझ्या भावांनो मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. माझ्या कुळाची शपथ, मी यापुढे असे उदाहरण कधीच देणार नाही. आता खुश भावांनो, माझी विनंती आहे, माझं शुद्धीकरण करा आणि तुमच्या गँगमध्ये मला सहभागी करून घ्या. शपथ घेऊन सांगतो, आजीचा मार सहन करू शकतो, परंतु तुमचं टॉर्चर सहन होत नाहीये मला. इकडे अंशने बन्सीलाल यांच्या घरातून सर्व सामान घेऊन आला होता. तेव्हा घरात कोणीच नव्हतं. काकूला माहीत होतं घरात आजी आहेत आणि अपूर्वा सुद्धा कॉलेजमध्ये गेलेली होती. त्यामुळे त्या निश्चिंत होऊन त्यांच्या मैत्रिणीकडे गप्पा करण्यात व्यस्त होत्या. संदेश आणि भूमिका ते दोघं तर कोणत्याच गोष्टीची काळजी करत नव्हते. आणि बन्सीलाल जे ते रात्री घरी वापस येत होते. सर्वात अगोदर घरी काकू आल्या. घरात गेल्यानंतर जेव्हा त्यांनी घराची अवस्था पाहिली तेव्हा त्यांच्या पायाखालून जमीनच सरकली. घरातून सर्वच सामान गायब झालं होतं आणि सोबतच आजी आणि अपूर्वा सुद्धा गायब झाल्या होत्या. त्यांना असं वाटत होतं जसं घरात कोणीतरी चोरी केली आहे. आजी आणि अपूर्वाचं सामानासोबत घरातील बाकीचं सर्व सामान सुद्धा गायब झालं होतं. त्या रडत रडत विचार करत होत्या, कोणता चोर बेड, सोफा, आरमारी का चोरी करेल? नक्कीच आजी आणि अपूर्वाने सर्व काही सामान दुसरीकडे घेऊन गेले आहेत. घराची अवस्था पाहून त्यांनी रडायला आणि ओरडायला सुरू केलं. रडत रडत त्यांनी बन्सीलाल यांना कॉल केला. बन्सीलाल यांनी कॉल रिसीव्ह केला तेव्हा काकूंनी रडायला सुरू केलं. बन्सीलाल त्यांचं रडणं ऐकून घाबरले आणि म्हणाले, काय झालं आहे? का रडत आहेस तू? काय झालं आहे? तेव्हा काकू रडत म्हणाल्या, तुमची आई आणि तुमची भाची घरातील सर्व सामान चोरून घेऊन गेले आहेत. बन्सीलाल रागात म्हणाले, तुझं डोकं खराब झालं आहे का? त्यांना व्यवस्थित चालता येत नाही आणि घरातील सामान कसं चोरून नेणार आहेत त्या? मी खरं बोलत आहे. लवकर तुम्ही घरी या आणि येऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघा. बन्सीलाल तर गोळीच्या स्पीडने घराकडे धावत आले. त्यानंतर काकू भूमिका आणि संदेशला सुद्धा कॉल करतात. ते दोघं सुद्धा त्यांच्या आईचं रडणं ऐकून पळत घरी येतात. घरी आल्यानंतर घराची अवस्था पाहून त्यांचं रक्त सळसळ करत होतं. परंतु आजी आणि अपूर्वा सामान घेऊन नाही जाऊ शकत. त्याच्या मागे नक्कीच कोणीतरी दुसऱ्यांचा हात आहे. ते 4 जण डोकं धरून खाली बसतात. सर्वात मोठी गोष्ट तर ही होती, ती म्हणजे अपूर्वा हातातून निसटून गेली होती. आता तिची प्रॉपर्टी सुद्धा त्यांच्या हातातून निसटून जाईल आणि सोबतच ही कंपनी सुद्धा, जिच्या जीवावर ते लोक आरामात राहू लागले. आता तर त्यांना घरातून आजी, अपूर्वा आणि सामान एवढंच गायब झाल्यामुळे धक्का बसला होता. परंतु त्यांना हे माहीत नव्हतं, पुढे चालून त्यांच्यावर युवराज नावाचं ग्रहण त्यांना लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात भूकंप येणार होता. इकडे युवराज, रियान आणि वरुण अंशला खूप वेळ टॉर्चर केल्यानंतर सोडतात. रियान, अंश आणि वरुण तिघं झोपण्यासाठी निघून जातात आणि युवराज त्याच्या रूममध्ये जाऊन चेंज करून अपूर्वाच्या रूममध्ये येतो. तर अपूर्वा तोपर्यंत झोपलेली होती. युवराज तिच्या कपाळावर हात ठेवून पाहतो. आता अपूर्वाला ताप नव्हता. युवराज अपूर्वाला पांघरून टाकतो आणि तिच्याजवळ बसून तिलाच एकटक पाहत असतो. अपूर्वा जगापासून दूर आरामात झोपलेली होती. युवराज मनातल्या मनात विचार करत होता, तू बेशुद्ध पडली
तेव्हा माहीत आहे का मी किती घाबरून गेलो होतो. तुला गमावण्याची भीतीने माझा जीव जायचाच बाकी होता. 2 दिवसात तू माझा जीव झाली आहेस. तू बेशुद्ध झाल्यानंतर मला समजलं तू माझ्यासाठी काय आहेस. मी तुला माझ्यापासून दूर जाऊच देणार नाही. युवराजचे मन पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीसाठी धडधड करत होतं. त्याला नकली मेकअपने भरलेल्या मुली आवडत नव्हत्या. त्याने कधी विचारसुद्धा केला नव्हता त्याला कशी मुलगी हवी आहे. तो नेहमी मुलींपासून दूरच राहायचा. परंतु त्या दिवशी जेव्हा त्याने पहिल्यांदा अपूर्वाला कॉलेजमध्ये पाहिलं होतं तेव्हा मेकअप नसतानाही तिचा सुंदर चेहरा त्याच्या मनामध्ये उतरला होता. एक वेगळीच चमक होती अपूर्वाच्या चेहऱ्यावर. तिने पहिल्या नजरेत युवराजचं सुख चैन सर्व काही हिसकावलं होतं. तिच्या डोळ्यात लपलेल्या दुःखाला युवराजने पहिल्या नजरेतच ओळखलं होतं. त्याने आजपर्यंत एवढी निरागस मुलगी पाहिलीच नव्हती. प्रेमाची चेष्टा करणारा युवराज 2च दिवसात अपूर्वावर प्रेम करत होता. अपूर्वा कधी त्याचा जीव झाली ते त्याला समजलं नाही. अपूर्वाच्या निरागस चेहऱ्याला तो बराच वेळ पाहू लागला. नंतर तो उठून सोफ्यावरती बसला. अजून अपूर्वाची तब्येत बरी झाली नव्हती. तो तिला एकटीला सोडू सुद्धा शकत नव्हता. तो बराच वेळ अपूर्वाला सोफ्यावर बसून पाहू लागला. नंतर त्याला झोप लागली. रात्री अपूर्वा झोपेत बडबड करत होती. तेव्हा युवराजचे डोळे उघडले. तो तिच्या जवळ आला. तेव्हा अपूर्वा झोपेत काहीतरी बडबड करत होती. युवराजने व्यवस्थित ऐकलं. तेव्हा ती म्हणत होती, मला भूक लागली आहे. युवराजने तिला विचारलं, तू काय खाणार आहेस? तेव्हा ती म्हणाली, चहा आणि बिस्किट. युवराजने हे ऐकलं तेव्हा तो विचार करत होता, यार मला तर चहासुद्धा बनवता येत नाही. आता सर्वजण झोपलेले आहेत आणि मी आता काय करू? तो बाहेर हॉलमध्ये आला. तेव्हा त्याने कोणाची तरी सावली पाहिली. त्याला वाटलं घरात कोणीतरी आलं आहे. घरात यावेळी खूप अंधार झाला होता. युवराज लगेचच रूममध्ये गेला आणि एक चादर घेऊन आला आणि सावलीच्या मागे हळूच जाऊन त्याने त्या सावलीवाल्या माणसाला मागून पकडले आणि म्हणाला, बोल आता कुठे पळून जाणार आहेस? पकडलं ना तुला? बोल काय करण्यासाठी आला होतास इकडे? युवराजने त्याला गच्च पकडून ठेवलेलं होतं. तो माणूस सुटण्यासाठी तडफड करत होता. तो तडफड करत म्हणाला, अरे कोण आहे? कोणी मला पकडलं आहे? युवराजला तो आवाज ओळखीचा वाटला. तेव्हा त्याने त्या माणसाला सोडलं. युवराजच्या हातातून सुटल्यानंतर त्याच्या अंगावरची चादर बाजूला केली. तेव्हा युवराजने पाहिलं तो रियान होता. त्याला पाहून युवराज म्हणाला, तू आहेस का? मला वाटलं चोर आहे. रियान रागात म्हणाला, माझा दम घुटत होता ना? तू तर आज मला मारूनच टाकलं असतंस. युवराज त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तू इथे काय करत आहेस? मी पाणी घेण्यासाठी आलो होतो. तेव्हा रियानने युवराजला विचारलं, तू इकडे काय करत आहेस? युवराज म्हणाला, मी चहा बनवण्यासाठी आलो होतो. अपूर्वाला भूक लागली आहे. चल आत्ता तू मला चहा बनवून दे. तसे पण चांगलंच झालं तू मला इकडे भेटलास. नाहीतर मी तुलाच उठवण्यासाठी येणार होतो. कारण मला चहा बनवता येत नाही. तुझ्या हाताने मी चहा बनवून घेणार होतो. रियान चिडत म्हणाला, भाऊ तुझी आशिकी खतरनाक होत जात आहे. अरे प्रेम तर तू करत आहेस आणि झोपमोड आमची करत आहेस. एवढं आम्ही आमच्या प्रेमासाठी सुद्धा जागलो नाही जेवढं तू आम्हाला जागवत आहेस. भाऊ चांगलं झालं तुला उशिरा प्रेम झालं. जर तुला अगोदर प्रेम झालं असतं तर आमच्याकडे आमच्या प्रेमासाठी वेळच राहिला नसता. आमचा सर्व वेळ तुझ्या प्रेमामागे वेस्ट झाला असता. युवराजने त्याला रागात पाहिलं. तेव्हा रियान म्हणाला, अरे चहा सुद्धा बनवता येत नाही आणि यांना प्रेम करायचं आहे. चल तुला चहा बनवून देतो. तेव्हा युवराज म्हणाला, म्हणजे तुझा बोलण्याचा अर्थ असा आहे ज्याला चहा बनवता येत नाही तर तो प्रेम सुद्धा करू शकत नाही का? कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे दाखव मला. तेव्हा रियान म्हणाला, सॉरी भाऊ मला माफ कर. तू माझ्याकडून चहा बनवून घे पण कृपा करून मला टॉर्चर करू नकोस. नंतर युवराज तिथेच टेबलवरती बसला आणि रियान चहा बनवत होता आणि एका ट्रेमध्ये चहा आणि बिस्किट ठेवून त्याने युवराजला दिलं. युवराज ट्रे घेऊन अपूर्वाच्या रूममध्ये निघून गेला आणि रियान पाणी घेऊन त्याच्या रूममध्ये निघून जातो. युवराज चहा आणि बिस्किट घेऊन रूममध्ये आला. तेव्हा पाहतो तर काय, अपूर्वा परत झोपी गेली होती. युवराज साईड टेबलवर चहाचा ट्रे ठेवतो आणि अपूर्वाला उठवून तिच्या कमरेमागे उशी लावतो आणि तिला आधार देऊन तिला बसवतो. अपूर्वा चल
मी चहा घेऊन आलो आहे, तुला भूक लागली आहे ना? तेव्हा अपूर्वा झोपेतच हो मध्ये डोकं हलवते आणि ती औषध घेतल्यामुळे अजून सुद्धा झोपेतच होती. त्यामुळे युवराज त्याच्या हाताने अपूर्वाला बिस्किट खाऊ घालतो. अपूर्वा डोळे बंद करून बिस्किट खाते. 3-4 बिस्किट खाल्ल्यानंतर हाताने ती नको म्हणते. युवराज तिच्या तोंडाला चहाचा कप लावतो. तेव्हा ती थोडा चहासुद्धा पिते. युवराज तिचं तोंड टिश्यू पेपरने साफ करतो. त्याला अपूर्वा एक लहान निरागस मुलगी वाटत होती. युवराजला अपूर्वावर खूप प्रेम येऊ लागलं. या अगोदर त्याने कोणत्याच मुलीला स्पर्शसुद्धा केला नव्हता. त्याच्या हाताला झालेला अपूर्वाचा नाजूक स्पर्श त्याच्या मनात एक चलबिचल निर्माण करत होता. जेव्हा पण अपूर्वाला स्पर्श करत होता तेव्हा त्याला वेगळीच जाणीव होत होती, जे आजपर्यंत त्याला कधीच जाणवलं नव्हतं. युवराजने तिला प्रेमाने बेडवरती झोपवलं. कदाचित औषधांचा परिणाम झाला होता, त्यामुळे अपूर्वाला काहीच समजत नव्हतं. तिला कोण खाऊ घातलं आहे ते सुद्धा तिला समजलं नाही. आजपर्यंत तिला असं कोणीच खाऊ घातलं नव्हतं. युवराजला अपूर्वासाठी हे सर्व करणं खूप आवडायला लागलं होतं. युवराज तिला झोपवल्यानंतर खूप वेळ तिच्याकडे पाहू लागला. नंतर खिडकीजवळ जाऊन तो उभा राहिला. आकाशात ढग नव्हते. आभाळ खूप मोकळं होतं. थंड हवा सुरू होती. चंद्राचा मंद प्रकाश सर्व ठिकाणी पडलेला होता. या अगोदर त्याला चंद्र एवढा सुंदर कधीच दिसला नाही. एवढा सुंदर आज दिसत होता. त्याला ही मंद चंद्राची शीतल प्रकाशातील रात्र खूप सुंदर दिसत होती. तो एकदा चंद्राकडे पाहायचा आणि दुसऱ्यांदा अपूर्वाकडे पाहायचा. बरोबर बोलत होता रियान. जेव्हा प्रेम होतं तेव्हा सर्व काही सुंदर दिसतं आणि मी किती नशीबवान आहे, जिच्यावर मी प्रेम केलं ती माझ्या जवळ आहे. नाहीतर लोकांना त्यांच्या प्रेमासाठी जीवाची रिस्क घेताना पाहिलेलं आहे. नंतर थोड्या वेळानंतर तो सोफ्यावरती येऊन झोपी जातो. अपूर्वाला स्वतःजवळ पाहून तो खूप जास्त आनंदात होता. जेव्हा त्याने पहिल्यांदा अपूर्वाला कॉलेजमध्ये पाहिलं होतं तेव्हा त्याला संपूर्ण रात्रभर झोपच आली नव्हती. आता अपूर्वा जवळ आहे तर मनात किती शांतता आहे. नंतर तो अपूर्वाला पाहत पाहत झोपी गेला. सकाळी जेव्हा युवराज झोपेतून उठला तेव्हा सूर्याची सोनेरी किरणे बेडवरती येऊ लागली. अपूर्वा अजूनसुद्धा झोपेतच होती. युवराज तिच्याजवळ बसला आणि तिच्याकडे पाहू लागला. तिच्याजवळ बसून युवराजला खूप समाधान वाटत होतं. हळूहळू सूर्याची किरणे अपूर्वाच्या चेहऱ्यावर आले. तिचा सुंदर डाग नसलेला गोरा रंग सूर्याच्या किरणाने असा चमकत होता जसं कोणता तो हिरा आहे. तिच्या डोळ्यावर आलेली केसांची बट अतिशय सुंदर दिसत होती. तिचे सुरेख गुलाबी रंगाचे ओठ गुलाबांच्या पाकळ्यांसारखे दिसत होते. सूर्याच्या किरणाने प्रत्येक गोष्ट सुंदर दिसत होती. युवराजचं मन कासावीस झालं. त्याला वाटत होतं आत्ता त्याने अपूर्वाला मिठीत घ्यावं आणि नंतर तिला कधीच त्याच्याजवळून लांब जाऊ देऊ नये. तो मनातल्या मनात विचार करत होता, हे मला काय झालं आहे? सारखं सारखं तुला पाहण्यासाठी माझं मन का कासावीस होत आहे? तुझ्या चेहऱ्यावरून नजर बाजूला करावी असं मला वाटतच नाही. तुला कित्येकदा पाहिलं तरी माझं मनच भरत नाही. तू फक्त माझ्यासाठीच बनलेली आहेस, फक्त माझ्यासाठी. कोणी आता तुझ्याकडे नजर वरती करून पाहिलं तरी मी त्याचे डोळे बाहेर काढेल. नंतर त्याचं लक्ष अपूर्वाच्या कपड्यांवरती गेलं. तेव्हा त्याला आठवलं, अपूर्वाने कालपासून हेच कपडे घातलेले आहेत. माझ्या अपूर्वाजवळ कपडेसुद्धा नाहीत. आता उठल्यानंतर ती काय घालेल? तो लगेचच उठून उभा राहिला आणि रूममधून बाहेर आला. युवराज रियान आणि वरुणच्या रूममध्ये गेला आणि तिघांना तो उठवत म्हणाला, ओय नमुन्यांनो, लवकर उठा, खूप महत्त्वाचं काम आहे. रियान डोळे चोळत उठला आणि म्हणाला, यार काय आहे एवढ्या सकाळी सकाळी, का उठवत आहेस? एवढ्या सकाळी काय महत्त्वाचं काम आहे? युवराज जांभळी देत हात वरती करत म्हणाला, वैभवी येत आहे तुला भेटण्यासाठी. हे ऐकताच रियान गडबडीने जागचा उठून उभा राहिला. खरंच का भाऊ? वैभवीचे नाव ऐकताच तू तर लगेच जागचा उठून उभा राहिलास. चल उठ लवकर, वैभवीला घेऊन जा आणि अपूर्वासाठी कपडे घेऊन ये आणि ते प्रत्येक सामान घेऊन ये जे एका मुलीसाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी तुला वैभवीसोबत जायला सांगत आहे. समजलं का तुला? अपूर्वा झोपेतून उठण्या अगोदर सर्व सामान मला इथे असायला हवं. अगोदर मॉलच्या मॅनेजरला कॉल कर. जोपर्यंत तू मॉलमध्ये जाशील तोपर्यंत तो मॉल उघडायला हवा. समजलं का आता? आता तू चल लवकर लवकर कामावर लाग. रियानने तोंड फुगवलं
आणि तो म्हणाला, भाऊ आम्हाला दिसत आहे तुझे वागणे, तुझे प्रेम आमच्यासाठी खूप भयंकर होत आहे. भाऊ, तू अगोदरच खूप चांगला माणूस होतास. तुझ्या प्रेमाच्या चक्करमध्ये तू आमचा बँड वाजवला आहेस. रात्रीचं सुद्धा आम्हाला झोपू देत नाहीस आणि दिवसासुद्धा माहीत नाही पुढे तू आम्हाला काय काय करायला लावणार आहेस. तेव्हा युवराज अंशला म्हणाला, ओय आजीच्या खबरी, चल उठ लवकर. अपूर्वाच्या काकांची संपूर्ण कुंडली काढून आण. अंश डोळे चोळत चोळत उठला आणि युवराजला म्हणाला, यार तुम्ही लोकांनी मला मारून मारून माझ्या शरीराचा कानाकोपरा सुजवला आहे. त्यात सकाळी मला एवढं लवकर उठवत आहात. थोडा वेळ अजून झोपू द्या, नंतर मी करतो तुझं काम. युवराज त्याला डोळे मोठे करून म्हणाला, खूप झोप झाली आहे तुझी, आता लवकर उठ आणि लवकर लवकर काम कर. नंतर तो वरुणला म्हणाला, वरुण, आता तुला मूळ पत्रिका देऊन उठवावे लागणार आहे का? वरुण एक डोळा उघडून आणि एक डोळा बंद करून युवराजकडे पाहून म्हणाला, भाऊ अजून तर ऑफिसला जाण्यासाठी बराच वेळ आहे. मी झोपू का? थोडा वेळ फक्त. तेव्हा युवराज त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाला, खूप झोप घेतली आहे तुम्ही. तुझ्यासाठी सुद्धा काम शोधलं आहे मी. चल लवकर लवकर उठ आणि अंशने जे सामान आणलं आहे त्या सामानातील आजींना आजींचं सामान विचारून जे सामान त्यांचं महत्त्वाचं आहे ते त्यांना दाखव आणि ते सामान बाहेर काढ आणि बाकीचं सामान उकंड्यात नेऊन फेकून दे. सर्व कबाड उचलून घेऊन आला आहे चिंपांजी कुठला. तिघजण डोळे चोळत जांभळी घेत उठले. युवराज बाहेर आला तेव्हा रियान सुद्धा उठून त्याच्या मागे बाहेर आला आणि अगोदर वैभवीला कॉल करून अर्धा तासात तयार होण्यासाठी त्याने सांगितले. नंतर मॉलच्या मॅनेजरला कॉल करून मॉल उघडायला सांगितलं आणि फ्रेश होण्यासाठी तो बाथरूममध्ये निघून गेला. अपूर्वाचे डोळे उघडले होते तेव्हा तिने पाहिलं रूममध्ये कोणीसुद्धा नाही. ती उठून बसली. तिला तिच्या तोंडात काहीतरी गोड गोड लागू लागलं. तिने विचार केला की रात्री मी तर काहीच खाल्लं नव्हतं. मी तर रात्री झोपी गेले होते, तरी तोंडात गोड गोड का लागत आहे? तेव्हा तिला रात्रीचं काहीच आठवत नव्हतं. युवराजने तिला झोपेत असताना चहा बिस्किट खाऊ घातलं होतं ते. ती हळूच उठली आणि बाथरूममध्ये निघून गेली. आता तिला तिची तब्येत अगोदरपेक्षा जास्तच चांगली वाटू लागली. बाथरूममधून फ्रेश होऊन आल्यानंतर ते पाहिलं तिची आजी अपूर्वाच्या रूममध्ये बेडवरती बसलेली होती. अपूर्वा आजीजवळ येऊन आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. आजीने अपूर्वाच्या डोक्यावर हात ठेवून पाहिलं तर आता अपूर्वाला ताप नव्हता. आजीने विचारलं, बेटा आता तू कशी आहेस? तुझी तब्येत कशी आहे? अपूर्वा म्हणाली, आजी तब्येत आता बरी आहे, परंतु काका काय म्हणतील? आपण इकडे आलो आहोत, ते खूप रागात येतील. मला तर खूप भीती वाटत आहे. आजीने अपूर्वाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला म्हणाल्या, तू घाबरू नकोस, आता तो तुला काहीच करू शकणार नाही. आजी मला आता कॉलेजमध्ये जायचं आहे, माझे प्रॅक्टिकल चालू आहे. आजी प्रेमाने म्हणाल्या, बेटा आता तुझी तब्येत बरी नाहीये, आजचा दिवस तू आराम कर, उद्यापासून वाटलं तर तू कॉलेजला जा. आजी सर्व काही निसटून जाईल माझ्या हातातून. कालसुद्धा मी कॉलेजमध्ये जाऊ शकले नाही, आता तर माझी तब्येत बरी आहे, मला जाऊ द्या ना प्लीज. मी फक्त प्रॅक्टिकल करून घरी परत येईल. तेव्हा हेमलता आजी तिथे आल्या. त्यांनी सुद्धा अपूर्वाचं म्हणणं ऐकलं होतं. हेमलता आजी अपूर्वाचं बोलणं ऐकल्यानंतर म्हणाल्या, बेटा आता तुझी तब्येत कशी आहे? तेव्हा अपूर्वा म्हणाली, आता मी बरी आहे आजी. अपूर्वाने त्यांना उत्तर दिलं, तर तुझे कॉलेजला जाणे आज गरजेचे असेल तर तू जाऊ शकतेस. मी अंशला सांगेल, तो तुला नक्कीच कॉलेजला घेऊन जाईल. हेमलता आजीने अपूर्वाला सांगितलं. तेव्हा अपूर्वा खूप आनंदी झाली. सरला आजीने सुद्धा तिचा हट्टापुढे हात टेकले होते आणि त्या म्हणाल्या, अच्छा एक काम कर, अगोदर तू गरम पाण्याने आंघोळ कर, नंतर बघूया काय करायचं आहे. बरं ठीक आहे आजी. असं बोलून दोन्ही आजी रूममधून बाहेर निघून आल्या. रूममधून बाहेर येताच त्यांना अंश दिसला. आजी अंशला म्हणाल्या, अंश अपूर्वाला कॉलेजमध्ये जायचं आहे, तू तिला कॉलेजमध्ये घेऊन जा. तेव्हा अंश म्हणाला, ठीक आहे आजी. अंशने आजींना उत्तर दिलं. तेव्हा वरुण आजीजवळ आला आणि त्यांना म्हणाला, आजी अंशने तुमचे जे काही सामान घरून आणले आहे त्यातले तुम्हाला जे काही हवे आहे ते काढून घ्या आणि बाकीचे आपण फेकून देऊया. तेव्हा आजी म्हणाल्या, ठीक आहे चल बघते. दोन्ही आजी वरुण आणि अंशसोबत बाहेर आल्या. युवराजला कोणाचा तरी कॉल आला होता.
त्यामुळे तो सुद्धा फोनवरती बोलत बोलत सर्वांच्या मागे बाहेर आला होता. सरला आजीने जेव्हा बाहेर येऊन पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांचे डोळे विस्फारले. त्या म्हणाल्या, हे काय उचलून आणले आहे? नंतर आजी हसत म्हणाल्या, हे तू चांगलं केलंस. सर्व घरात झाडू फिरून आला आहेस. आता 4 जण नरडं फोडून ओरडत असतील. मला तर खूप शांतता वाटत आहे. हाच विचार करून कमीत कमी ती निर्दयी सुप्रिया रडली तरी असेल. माझ्या मुलीला त्यांनी एवढे दिवस खूप रडवलं आहे. आता रडण्याची त्यांची बारी आहे. अलमारीची चावी आणली आहेस का अंश? तेव्हा अंश आजीच्या हातात चावी देत म्हणाला, आजी, याला कसं विसरणार मी? आजींनी त्यांची अलमारी उघडली आणि अपूर्वाच्या आईचे आणि त्यांचे दागिने अलमारीतून काढून घेतले आणि काही महत्त्वाचं सामान, ज्या सामानात त्यांच्या आठवणी होत्या ते सामान त्यांनी काढून घेतलं. त्यांनी अपूर्वाचे बुक्ससुद्धा काढून घेतले आणि त्या व्यतिरिक्त बॅगमधून अपूर्वाचे कपडे काढत म्हणाल्या, आता यापुढे माझी मुलगी त्या भूमिकाचे जुने वापरलेले कपडे अजिबात घालणार नाही. तेव्हा हेमलता आजी म्हणाल्या, आता माझी मैत्रीणसुद्धा ह्या वापरलेल्या साड्या नाही घालणार. तुझ्यासाठी मी आता नवीन साड्या घेईल. हेमलता आजी सरला आजीच्या बाकीच्या सामानाकडे पाहून म्हणाल्या, बस झालं, बाकी सगळं फेकून द्या. हे सर्व काही आपल्याला त्यांचं कबाड नको ठेवून घ्यायचं. अंश आणि वरुणने गार्डला सांगून सर्व सामान फेकून दिलं. दोन्ही आजी आत निघून गेल्या. युवराजने सुद्धा कॉलवर बोलून झाल्यावर त्याचा मोबाईल बाजूला ठेवला होता. तेव्हा अंश युवराजजवळ येऊन म्हणाला, भाऊ, एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे, आजींची. युवराज अंशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, बातमी चांगली असायला हवी, नाहीतर तू अजून माझा मार खाणार आहेस. अंश तोंड फुगवत म्हणाला, भाऊ, बातमी तर चांगली आहे, परंतु मला माहीत नाही तुला ती बातमी चांगली वाटेल की नाही. तेव्हा युवराज म्हणाला, अगोदर मला बातमी तर दे, त्यानंतर मला समजेल बातमी चांगली आहे की नाही. तेव्हा अंश म्हणाला, भाऊ, अपूर्वा वहिनींना कॉलेजला जायचं आहे आणि आजीने मला वहिनीला कॉलेजला सोडायचं काम दिलं आहे. युवराज अपूर्वाची काळजी करत म्हणाला, अजून तिची तब्येत बरी नाही आणि तिला आज कॉलेजला जायचं आहे. काही गरज नाही कॉलेजला जाण्याची. एवढं बोलून युवराज घराच्या आत निघून गेला. बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर दोन्ही आजी बसलेल्या होत्या आणि मेड नाश्ता बनवत होती. युवराजला अपूर्वाच्या रूममध्ये जायचं होतं तिला विचारण्यासाठी, परंतु दोन्ही आजींना पाहून तो जागेवरच थांबला. तेव्हा हेमलता आजी युवराजला पाहून रागात म्हणाल्या, अजून युवराज, तू इथेच आहेस? तू इथेच फिरत आहेस का? नाश्ता तयार झाला आहे, आंघोळ करून नाश्ता करून घे आणि नाश्ता झाल्यानंतर तू इथून निघून जा आणि परत इकडे कधीच यायचं नाही. आजीचे बोलणं ऐकून युवराजला खूप धक्का बसला. तो आजीजवळ बसला आणि आजींच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, माझी प्रेमळ आजी, एवढा राग का करतेस तू? राग करू नकोस. राग तब्येतीसाठी चांगला नसतो. माहीत नाही का माझी इथून जाण्याची इच्छाच होत नाहीये. तुम्ही म्हणत असाल तर आता मी कायमचा इथेच राहतो. तुम्ही सुद्धा मला कित्येक दिवसांनी इकडे राहायला बोलवत होता. आता मी राहत आहे तर तुम्ही मला राहण्यासाठी नकार का देत आहात? आजीने त्याचे खांद्यावर ठेवलेले हात बाजूला केले आणि आजी म्हणाल्या, ते काय आहे ना, जे काही ऑफर मी तुला आजपर्यंत दिल्या होत्या आता त्यांची तारीख निघून गेली आहे. आता माझ्याजवळ तुझ्यासाठी एकच ऑफर शिल्लक आहे, त्यामुळे आता तू इथून जाऊ शकतोस. युवराज रागात म्हणाला, आजी, तू एवढी निष्ठुर कशी काय झाली आहेस? तू एवढी निष्ठुर होऊ नकोस. असं नको व्हायला. मी इकडे पुन्हा येऊन पाहणार सुद्धा नाही. आजी हसत म्हणाल्या, युवराज, मला मान्य आहे. तू इथे इथून पुढे येत सुद्धा जाऊ नकोस आणि पाहू सुद्धा नकोस. तेव्हा युवराज रागात म्हणाला, आजी, मी तुम्हाला शेवटचं सांगत आहे. आजी म्हणाल्या, मी सुद्धा तुला शेवटचंच सांगत आहे. युवराज रागात उठून म्हणाला, आता मी जात आहे, परत इकडे कधीच येणार नाही आणि तुमचा नाश्ता तुम्हीच खाऊन घ्या. आजी म्हणाल्या, हो जा. तुझ्या धमक्यांना घाबरेल ती हेमलता कसली? या फुसक्या धमक्या दुसऱ्यांना देत जा. तुझ्या बापाची आई आहे मी, समजलं? चल निघ इथून. अजून तू इथेच उभा आहेस का? युवराज आजीचं बोलणं ऐकून काहीच न बोलता दोन्ही पाय आदळत घराच्या बाहेर निघून गेला. सरला आजी त्या आजी नातूचं भांडण पाहून घाबरून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या, हेमलता, तू काय करत आहेस? तो तरुण मुलगा आहे. रागात येऊन त्यांनी काही करायला नको. थोडं प्रेमाने बोल त्याच्याशी.
हेमलता आजी म्हणाल्या, तू काळजी करू नको सरला, काही करणार नाही तो. मी एवढ्या वेळा त्याला बोलवत होते तर इकडे येत नव्हता. आता मी सुद्धा याची कमजोर नस पकडली आहे. आता याला दाखवते. तू बघ, 5 मिनिटात तो घराच्या आत येईल. कुठेच नाही जाऊ शकणार आता तो. सरला आजीने बाहेर डोकावून पाहिलं तेव्हा युवराज गाडीजवळ गेला आणि गाडीचा दरवाजा उघडून आतमध्ये बसला. 1 मिनिटानंतर तो गाडीमधून बाहेर उतरला आणि गाडीला टेकून तिथेच उभा राहिला. त्यानंतर तो घराच्या आत जाऊन आजींना म्हणाला, कशी आजी आहेस तू? मुलाला भूक लागली आहे आणि काही खायला द्यायचं सोडून त्याला तू घरातून पळवून लावत आहेस. सरला आजीने युवराजला त्यांच्याजवळ बोलावलं आणि त्याच्या डोक्यावरून त्या हात फिरवत म्हणाल्या, तू काही काळजी करू नकोस. मी सुद्धा तुझीच आजी आहे. तुला कुठे जाण्याची काही एक गरज नाही. नाश्ता वाढलेला आहे, चल तू नाश्ता करून घे. युवराज आनंदात सरला आजीला म्हणाला, तुम्हीच आहात माझ्या गोड आजी, नाहीतर ही तर हिटलर आजी आहे. हेमलता आजी रागात म्हणाल्या, ये इकडं, मी तुला सांगते. युवराज आजीचं बोलणं ऐकून त्याच्या रूममध्ये पळून गेला. हेमलता आजीच्या चेहऱ्यावर हसू आलं. इकडे रियान वैभवीसोबत अपूर्वासाठी मॉलमध्ये कपडे आणण्यासाठी गेला होता आणि बाकीचं सामान घेत होता. तेव्हा त्याला युवराजचा कॉल आला. युवराज त्याला म्हणाला, रियान लवकर ये ना, अपूर्वा आत्ता कॉलेजला जाणार आहे. तिच्याकडे कपडे सुद्धा नाहीत. तू आता 15 मिनिटात परत लवकर घरी ये. तेवढ्या वेळात मी शॉवर घेतो. ठीक आहे? ठीक आहे यार, रियान वैभवीला म्हणाला. तू लवकर लवकर खरेदी कर. बाकीचं राहिलेलं सामान आपण नंतर घेऊया. युवराजचा कॉल आला होता. आपल्याला लवकरात लवकर घरी जायचं आहे. रियानने त्याची संपूर्ण शॉपिंग बॅग त्याच्या गार्डजवळ दिल्या आणि त्यांनी संपूर्ण बॅग रियानच्या गाडीमध्ये ठेवल्या. रियान वैभवीला घेऊन मॉलमधून बाहेर येतो आणि वैभवीला तिच्या घरी सोडून बंगल्यावरती पोहोचतो. दोन्ही आजी पाहतात रियान एवढं सामान घेऊन आला आहे. तेव्हा हेमलता आजी रियानला विचारतात, हे सामान कोणाचं आहे रियान? तेव्हा रियान म्हणतो, अपूर्वासाठी आहे. युवराज भाईने मागवलं आहे. तेव्हा दोन्ही आजी एकमेकींकडे पाहतात आणि हसतात. सरला आजी तर अपूर्वासाठी एवढं सामान पाहून खूप आनंदी झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. कुठे माझी मुलगी वापरलेले कपडे घालून आलेला दिवस काढत होती आणि कुठे तिच्यासाठी एवढं सामान खरेदी केलं आहे. तेवढ्यात युवराज शॉवर घेऊन बाहेर येतो. तेव्हा बाहेर आल्यानंतर त्याने पाहिलं दोन्ही आजी, रियान, वरुण आणि अंश सर्वजण डायनिंग टेबलवरती नाश्ता करत आहेत. परंतु तिथे अपूर्वा नव्हती. युवराजने वरुण आणि अंशला पाहून इशारा केला आणि त्याच्याकडे बोलावले. तेव्हा ते दोघं आजीसमोर उभे राहतात आणि रियान सर्व शॉपिंग बॅग युवराज जवळ नेऊन देतो आणि युवराज अपूर्वाच्या रूममध्ये निघून जातो. दोन्ही आजींना माहीत होतं चौघजण काय करत आहेत, परंतु तरी त्या दोघी त्या चौघांनाही दुर्लक्ष करतात, जसं त्यांना काही माहीतच नाही. नाश्ता झाल्यानंतर दोन्ही आजी एकमेकींचा हात धरून जाऊ लागतात. तेव्हा हेमलता आजी जाता जाता म्हणतात, अंश, अपूर्वा तयार झाल्यानंतर तिला नक्की कॉलेजमध्ये घेऊन जा तू आणि तिचे संपूर्ण बुक्स तिच्या रूममध्ये ठेवून दे. तेव्हा अंश म्हणाला, ठीक आहे आजी. एवढं बोलून दोन्ही आजी त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. युवराज अपूर्वाच्या रूममध्ये गेला तर त्याने पाहिलं अपूर्वा खूप चिंतेत बसलेली आहे. युवराज संपूर्ण शॉपिंग बॅग सोफ्यावरती ठेवतो आणि तिच्याजवळ येऊन तिला विचारतो, काय झालं आहे अपूर्वा? तू एवढी चिंतेत का दिसत आहेस? अपूर्वा तिचे डोळे खाली करते, परंतु ती काहीच बोलत नाही. युवराज परत तिला विचारतो, काय झालं आहे? काहीतरी बोल तू. आणि आता तुझी तब्येत कशी आहे? अपूर्वा हळू आवाजात म्हणाली, आता माझी तब्येत बरी आहे. मला आत्ता कॉलेजमध्ये जायचं आहे, परंतु माझ्याजवळ कपडे नाहीत. तेव्हा युवराजने अपूर्वाच्या हातात एक शॉपिंग बॅग दिली आणि तिला म्हणाला, हे घालून घे. नंतर सोफ्याजवळ आणून तिला सर्व शॉपिंग बॅग दाखवत युवराज म्हणाला, हे तुझे कपडे आहेत आणि बाकीचे सामान येतच आहे. तोपर्यंत तू शॉवर घेऊन तयार हो. नाश्ता सुद्धा करायचा आहे. नंतर दोघं नाश्ता करूया आपण आणि नंतर नाश्ता झाल्यानंतर मी तुला कॉलेजमध्ये सोडून येतो. अपूर्वा हो मध्ये मान हलवते. अपूर्वा शॉवर घेण्यासाठी बाथरूममध्ये निघून जाते. तेव्हा युवराज त्याच्या हाताने अपूर्वाचे सर्व सामान कपाटात ठेवतो. सर्व सामान सेट करून अपूर्वाचे बुक्स आणण्यासाठी युवराज तिच्या रूममधून बाहेर आला
अपूर्वाने शॉपिंग बॅग उघडून पाहिली तेव्हा एवढा सुंदर ड्रेस पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. आई पप्पा गेल्यानंतर आज पहिल्यांदा ती नवीन कपडे घालत होती. जेव्हापासून तिच्या आईवडिलांचं निधन झालं तेव्हापासून ती भूमिकाचे जुने कपडेच घालत होती. लवकर लवकर शॉवर घेऊन ती ते ड्रेस घालते. अपूर्वाचे केस अजून सुद्धा ओलेच होते. तिने केसांना टॉवेलने कोरडे केले, नंतर केसांना विंचरले आणि केस मोकळे सोडले. आज पहिल्यांदा तिने तिचे केस मोकळे सोडले होते, नाहीतर ती नेहमी कॉलेजमध्ये वेणी घालूनच जायची. लवकर लवकर तिने सुंदर एक सँडल काढली आणि कानात छोटे मॅचिंग टॉप्स घातले आणि मेकअप न करता कॉलेजला जाण्यासाठी अपूर्वा तयार झाली. तेव्हाच युवराज अपूर्वाचे बुक्स हातात घेऊन तिच्या रूममध्ये आला. बुक्स ठेवल्यानंतर जेव्हा त्याचं लक्ष अपूर्वाकडे गेलं तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला. आज पहिल्यांदा अपूर्वा अशा प्रकारे तयार होऊन कॉलेजला जात होती. नाहीतर असं सुद्धा म्हणू शकतो पहिल्यांदा ती अशा प्रकारे व्यवस्थित तयार झाली होती. त्यामुळे ती आज जास्तच सुंदर दिसत होती. युवराज तर तिच्याकडे डोळ्याची पापणी न मिटता तिलाच एकटक पाहू लागला. तो एकटक अपूर्वालाच पाहत होता. अपूर्वा युवराजचे असे पाहणे बघून खूप लाजली. तिचा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. तिने तिची नजर खाली केली. जिकडे सागरची घाण नजर अपूर्वाला वाईट वाटत होतं ते पाहून, तेच इकडे युवराजच्या डोळ्यामध्ये तिला स्वतःसाठी प्रेम पाहून आज लाज वाटत होती. युवराजचे जवळपास असणे आता अपूर्वाला आवडू लागले. अपूर्वाचे हृदय जोरजोरात धडधड करत होते. युवराज सुद्धा कमी सुंदर दिसत नव्हता. त्याने लाईट ब्ल्यू रंगाचा शर्ट घातलेला होता आणि व्हाईट कलरची पॅन्ट घातलेली होती. त्यात तो अतिशय सुंदर दिसत होता. कुछ तर अपूर्वाच्या मनात युवराजसाठी सुद्धा होऊ लागलं. तिकडे युवराजचं हृदय 100च्या स्पीडने धडधड करत होतं. त्याने त्याच्या हृदयावर हात ठेवून पाहिलं तर हृदयाची स्पीड पाहून तो घाबरून गेला. यार, हे काय होत आहे मला? काही मला आजार तर झाला नाही ना? काही वेळ तो अपूर्वाकडे पाहत होता. नंतर स्वतःला सावरत तो अपूर्वाला म्हणाला, तयार झाली असशील तर तू बाहेर ये. अपूर्वाने तिची नजर वर करून उत्तर दिलं, हो येत आहे. युवराज अपूर्वाच्या रूममधून बाहेर आला. रियान जवळ गेला आणि रियानला म्हणाला, यार, माझ्या हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, डॉक्टरांना दाखवावे लागेल. तेव्हा रियान म्हणाला, काय झालं आहे? यार, मला माहीत नाही काय झालं आहे. माझं हृदय खूप जास्त स्पीडने धडधड करत आहे. असं वाटत आहे माझं हृदय स्पीडने चालत नाही, पळत आहे. तेव्हा रियान म्हणाला, अरे ओ नवीन नवीन प्रेमी, ते तुझ्या प्रेमामुळे पळत आहे. बाकी सर्व काही व्यवस्थित आहे. तुला काहीच नाही झालं. तू अजून या फील्डमध्ये नवीन खेळाडू आहे, त्यामुळे तुला काहीच माहीत नाही. हळूहळू तुला सर्व काही समजेल. हे हृदय कधी धडधड करेल, कधी नाही, तुला सर्व काही समजेल. तेव्हाच अपूर्वा सुद्धा रूममधून बाहेर आली. अंश, वरुण आणि रियान हे सुद्धा अपूर्वाला पाहतच राहिले. तेव्हा रूममधून दोन्ही आजी सुद्धा बाहेर आल्या. तेव्हा दोन्ही आजी अपूर्वाकडे एकटक लावून पाहत राहिल्या. सरला आजीच्या डोळ्यामध्ये अपूर्वाला पाहून अश्रू आले होते. आज आई वडिलांच्या निधनानंतर अपूर्वाने पहिल्यांदा नवीन कपडे घातलेले होते, त्यामुळे आजींच्या डोळ्यात अश्रू येणे साहजिक होते. त्यांनी अपूर्वाला मिठी मारली. नंतर हेमलता आजी म्हणाल्या, बस झालं सरला, आता काही गरज नाही रडण्याची. स्वतः पण रडलीस आणि माझ्या मुलीला पण रडवलं. अपूर्वा, नाश्ता कर, लवकर चल बेटा, तुला कॉलेजला जाण्यासाठी उशीर होत आहे. आणि पोरी, काम झालं की लगेचच घरी परत निघून ये, कारण अजून तुझी तब्येत बरी नाही. तेव्हा अपूर्वा म्हणाली, हो आजी. एवढं बोलून अपूर्वा आणि युवराज नाश्ता करण्यासाठी बसले आणि बाकी सर्वजण हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसले. अपूर्वाला युवराज सोबत नाश्ता करायला खूप लाज वाटत होती. युवराज मजाकमध्ये म्हणाला, अपूर्वा, तू खात आहेस का मी तुला खाऊ घालू? अपूर्वा घाबरून गेली. खरोखर खाऊ घालतो की काय हा? त्यामुळे हे ऐकताच तिने लवकर लवकर नाश्ता करायला सुरू केलं. युवराज आणि अपूर्वाला सोबत पाहून दोन्ही आजींना खूप आनंद झाला होता. दोन्ही आजी मनातून त्या दोघांच्या आनंदी आयुष्यासाठी खूप आशीर्वाद देत होत्या. दोघं नाश्ता करून उठून येतात. तेव्हा हेमलता आजी मुद्दाम अंशला म्हणतात, अंश, अपूर्वाला कॉलेजमध्ये तू घेऊन जा. अंश लगेचच म्हणाला, हो आजी, मीच जाणार आहे.
आजींचे बोलणे ऐकून युवराजने अंशला अतिशय रागात पाहिलं, परंतु तो काहीच करू शकत नव्हता. युवराज आजीला म्हणाला, आजी, आम्ही ऑफिसमध्ये जात आहोत. एवढं बोलून युवराज बाहेर आला आणि त्याच्या मागे मागे रियान आणि वरुण सुद्धा बाहेर आले. तेव्हा आजी मनातल्या मनात म्हणाल्या, पहिल्यांदा कोणती तरी मुलगी माझ्या युवराजला आवडली आहे. आता हा आयुष्यभर तिचा हात नाही सोडणार. मला तर ऑफिसला जात आहे असं सांगून गेला आहे, परंतु मला माहीत आहे तो तिला कॉलेजला स्वतः घेऊन जाणार आहे. मी मुद्दाम अंशला म्हणाले होते, अपूर्वाला तू कॉलेजला घेऊन जा. युवराज, रियान आणि वरुण एका गाडीमध्ये बसले आणि अपूर्वा आणि अंश दुसऱ्या गाडीमध्ये बसतात आणि दोन्ही गाड्या बंगल्यातून बाहेर निघतात. बंगल्यापासून थोडं दूर गेल्यानंतर युवराजने अंशची गाडी थांबवली आणि अंशला गाडी थांबवायला सांगितल्यानंतर युवराज अपूर्वाच्या गाडीमध्ये बसला आणि रियानला सुद्धा त्याच्या गाडीत त्याने बसवलं आणि वरुणला म्हणाला, तू ऑफिसमध्ये जाऊन काम सांभाळ. आम्ही अपूर्वासोबत कॉलेजमध्ये जात आहोत. तेव्हा वरुण म्हणाला, ठीक आहे. वरुणने हो मध्ये उत्तर दिलं आणि गाडी ऑफिसच्या रस्त्याने घेऊन तो निघून गेला. युवराजने अंशला गाडी चालवायला सांगितलं. अपूर्वा हे पाहून थक्क झाली होती. हे तर ऑफिसला जाणार होते, परंतु हे तर माझ्यासोबत कॉलेजमध्ये येत आहेत. अंशच्या बाजूच्या सीटवरती रियान बसला होता. युवराज आणि अपूर्वा मागे बसले होते. तेव्हा रियानने गाडीमध्ये एक सॉन्ग लावलं. गाणं होतं, तुम लड़की हो मैं लड़का हूँ, तुम आई तो मैं सच कहता हूँ, के आया मौसम दोस्ती का, के आया मौसम दोस्ती का. हे सॉन्ग कदाचित रियानने मुद्दाम लावलं होतं, परंतु हे सॉन्ग युवराजला अतिशय आवडलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर हे सॉन्ग ऐकल्यानंतर हसू आलं. तेव्हाच अपूर्वाच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलं होतं. तेव्हा युवराजने अपूर्वाकडे पाहिलं होतं. जसं जसं सॉन्ग पुढे जात होतं तसं तसं वातावरण अगदी आनंदी होऊ लागलं. सॉन्गचे पुढचे शब्द होते, रिश्ता नहीं है दोनों में फिर भी बांधे कोई डोर है, इस दोस्ती को क्या नाम दे हम, ये बात कुछ और है. हे सॉन्ग युवराजच्या मनाला स्पर्श करून गेलं. त्याने हे गाणं अगोदर फिलिंग शिवाय ऐकलं होतं, परंतु आज त्याच्या आयुष्यात सेम सिच्युएशन झाली होती. गाण्याचा एक एक शब्द त्याला त्याच्या मनातून बाहेर येत आहे असं वाटू लागलं. तो लपून लपून अपूर्वाला सुद्धा पाहू लागला. ती लाजून लाल झाली होती. खूपच सुंदर दिसत होती. अपूर्वा सुद्धा रिलॅक्स बसलेली होती. तिला सुद्धा हे सॉन्ग खूप आवडलं होतं. युवराज तिच्या मनात न सांगता उतरला होता. 2च दिवसात ती सुद्धा युवराजला पसंत करत होती. कदाचित तिला सुद्धा युवराजवरती प्रेम झालं होतं. कॉलेजमध्ये जाण्याअगोदर रियानने वैभवी आणि तिच्या बहिणीला कॉल केला. अंशने गाडी कॉलेजच्या बाहेर उभा केली. ते तिघं कॉलेज गेटवरती उभा होते. अपूर्वा गाडीमधून खाली उतरली. तेव्हा युवराजने तिला सर्वांची ओळख करून दिली. वैभवी आणि स्वीटी दोघी अपूर्वाला भेटून खूप आनंदी झाल्या होत्या. युवराजने वैभवी आणि स्वीटीला अपूर्वाची काळजी घ्यायला सांगितलं. नंतर त्या तिघीजणी आत निघून गेल्या. युवराज गाडीला टेकून उभा राहिला आणि एकटक अपूर्वाकडे पाहू लागला. तेव्हा रियान म्हणाला, मला तुझे वागणे बोलणे काही योग्य वाटत नाही भाऊ. जाण्याची इच्छा आहे की नाही घरी? युवराजने मान हलवली. युवराज म्हणाला, अबे पागल झाला आहेस का तू? कसं सोडू मी तिला एकटीला? जर हिच्या काकाने प्रॉपर्टीच्या लोभामुळे हिच्यासोबत काही केलं तर लोभी माणूस कोणत्या पण टोकापर्यंत जाऊ शकतो. रियानने हो मध्ये मान हलवली. हो, तू अगदी खरं बोलत आहेस भाऊ. तू म्हणत असशील तर त्याला उचलायचं का? आत्ता थांब थोडं. त्याचा असा बंदोबस्त करूया, तो 1-1 रुपयासाठी तरसला पाहिजे. त्यांचं संपूर्ण कुटुंब रक्ताचा अश्रू रडेल. इकडे सर्वजण कॉलेजमध्ये आज अपूर्वाकडे एकटक लावून पाहू लागले. काही मुलं तर हे पाहून चकित झाले होते की ही मुलगी एवढे दिवस आपल्याच कॉलेजमध्ये शिकत आहे. कधी पाहिलं नाही व्यवस्थित. तिकडे क्लासमध्ये सुद्धा सर्वांना अपूर्वाला पाहिल्यावर सर्वांची तोंड बंदच होत नव्हते. अपूर्वाने तिचे प्रॅक्टिकल अटेंड केले आणि वैभवीने सुद्धा तिचा क्लास अटेंड करायचा होता. त्यामुळे ती तिच्या क्लासमध्ये निघून गेली. अपूर्वा कॉलेजमधून एकटीच बाहेर येऊ लागली. तेव्हा सागर अचानक तिच्या समोर आला आणि तिच्याकडे वरून खाली पाहत म्हणाला, कोणासोबत पळून गेली आहेस तू? कोणता यार जन्मला आहे तुझा एका रात्रीतून?
एका रात्रीमध्ये तुझे राहणीमान फार बदलून गेले आहे. सागरला पाहून अपूर्वा भीतीने थरथर कापू लागली. तिचे हातपाय खूप थंड पडले होते. संपूर्ण शरीर घामाने चिंब झालं. सर्व काही युवराजने पाहिलं होतं. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्याने हाताच्या मुठी गच्च बंद केल्या. नंतर तो फास्ट पावलाने चालत सागर जवळ आला आणि जोरात सागरच्या कानाखाली वाजवली. सागर खाली पडला आणि अपूर्वा घाबरून युवराजच्या गळ्यात पडली. तिचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. युवराजने अपूर्वाच्या डोक्यावरून हात फिरवला. युवराजच्या मागे मागे रियान आणि अंश सुद्धा आले. युवराजने त्यांना पाहून खुणावले आणि त्या दोघांनी सागरवरती हात धुवून घेतला आणि त्याला जमिनीवरती पाडले. रियानने कोणाला तरी इशारा केला तेव्हा 2 माणसं आले आणि सागरला पकडून घेऊन गेले. युवराज अपूर्वाला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या डोक्यावरून तो हात फिरवत होता आणि तिला म्हणत होता, तू घाबरू नको अपूर्वा, मी आहे ना तुझ्यासोबत, तुला मी काही होऊ देणार नाही. युवराजने अपूर्वाला उचलून घेतलं आणि तिला गाडीमध्ये बॅक सीटवरती बसवलं. तो लगातार अपूर्वाला शांत करत होता, परंतु अजून सुद्धा ती आतून खूप घाबरलेली होती. भीती तिच्या मनातून जातच नव्हती. रियान आणि युवराज सुद्धा गाडीमध्ये येऊन बसले. अंशने गाडी स्टार्ट केली तेव्हा युवराजने अंशला ऑफिसकडे गाडी घेऊन जायला सांगितलं, कारण त्याला अगोदर अपूर्वाला शांत करायचं होतं. अपूर्वा अजून सुद्धा युवराजला बिलगूनच बसलेली होती. ही कशी भावना आहे जिथे अपूर्वाला सागरची खूप भीती वाटत होती आणि इथे अपूर्वा स्वतःहून युवराजला मिठी मारून घाबरून बसलेली होती. तिला युवराजजवळ खूप सुरक्षित वाटत होतं. युवराजला त्या मुलाचा अतिशय राग आला होता, परंतु तो अपूर्वासमोर काहीच बोलत नव्हता. युवराजने अपूर्वाला शांत केलं आणि अपूर्वाचा चेहरा त्याच्या हाताने वरती करत म्हणाला, अपूर्वा तू माझ्याकडे बघ. अपूर्वाने युवराजकडे पाहिलं तेव्हा युवराज म्हणाला, तुला माझ्यावरती विश्वास आहे ना? अपूर्वाने हो मध्ये मान हलवली. तू घाबरू नकोस अपूर्वा, मला सांग तो मुलगा कोण होता आणि तू त्याला पाहून एवढी का घाबरली आहेस? अपूर्वा सागरबद्दल सांगणार होती तेव्हा तिला सागरचे सर्व वागणे आठवायला लागले आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. युवराजने तिचे अश्रू पुसले आणि तिला म्हणाला, आपण अगोदर ऑफिसमध्ये जाणार आहोत. अगोदर तू रिलॅक्स हो आणि नंतर तू मला सर्व काही शांतपणे सांग. युवराज सिंग राठोड बिल्डर्सच्या अतिशय भव्य बिल्डिंग समोर युवराजची गाडी येऊन थांबली. युवराजने अपूर्वाला अतिशय हळुवारपणे गाडीतून खाली उतरवले आणि तिचा हात पकडला. नंतर ते चौघेजण बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवरती गेले. या फ्लोअरवरती त्या तिघांशिवाय कोणालाच जाण्याची परवानगी नव्हती. तिथे युवराजचे अतिशय मोठे ऑफिस होते आणि त्या ऑफिसमध्ये एक रूमसुद्धा होती. युवराज अपूर्वाला त्या रूममध्ये घेऊन गेला. त्या रूममध्ये एक सोफा सेट आणि एक बेडसुद्धा होता. ती रूम अप्रतिम होती. प्रत्येक फॅसिलिटी त्या रूममध्ये उपलब्ध होती. युवराजने अपूर्वाला सोफ्यावरती बसवलं आणि तो सुद्धा तिच्याजवळ बसला आणि अपूर्वाचा हात त्याच्या हातात घेतला आणि तिला विचारलं, अपूर्वा आता मला तू सांग, कोण होता तो मुलगा आणि तू त्याला पाहून एवढी का घाबरली होती? अपूर्वा काही वेळ गप्प बसली आणि नंतर युवराजला म्हणाली, तो संदेश भैयाचा मित्र आहे. काका माझं लग्न त्याच्यासोबत करणार आहेत, परंतु तो चांगला मुलगा नाही. जेव्हा पण तो घरी यायचा आणि मला एकटीला पाहायचा तेव्हा तो मला गलिच्छ प्रकारे स्पर्श करत होता. मला खूप वाईट वाटत होतं. त्याचा स्पर्श मला सहन होत नव्हता. मी कित्येक घंटे खूप रडत होते. आज तो जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा मी घाबरून गेले. माहीत नाही हा माझ्यासोबत काय करेल. मला त्याची खूप भीती वाटते. अपूर्वाने रडत युवराजला सर्व काही सांगितलं. युवराजचं रक्त सर्व काही ऐकल्यानंतर सळसळ करत होतं. यावेळी त्याला एवढा राग येऊ लागला, तो सागरला जीवाशी मारू शकत होता. तरी त्याने त्याच्या रागाला कंट्रोल केलं आणि अपूर्वाला शांत केलं आणि म्हणाला, अपूर्वा आता तुला घाबरण्याची किंवा भिण्याची काहीच गरज नाही. मी आहे ना, मी सर्व काही व्यवस्थित करतो. तुझी तब्येत ठीक नाहीये, तू आत्ता आराम कर. मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येतो. युवराजने अपूर्वाला बेडवरती झोपवलं आणि तो रूममधून बाहेर आला. आता पुढे काय होईल? युवराज सागरसोबत काय करेल? अपूर्वा आणि युवराजच्या प्रेमाचं पुढे काय होईल? बघूया या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.